Hi friends, welcome to our Saraswati Gurukul channel. Today we are going to learn class 7th subject English lesson number 4.3 Chasing the Sea Monster workshop. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चेसिंग द सी मॉन्स्टर म्हणजेच समुद्र राक्षसाचा पाठलाग या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत. तर या पाठामध्ये आपल्याला वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, त्यानंतर मार्जिन क्वेश्चन्स दिलेले आहेत, त्यानंतर वर्कशॉप दिलेला आहे. तर सुरुवातीला आपण वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी घेतलेली आहे, मार्जिन क्वेश्चन्स घेतलेले आहेत आणि त्यानंतर वर्कशॉपला सुरुवात केलेली आहे. तर चला तर मग बघूयात क्वेश्चन्स फ्रॉम लेसन. तर सुरुवातीला त्यात आहे वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी. तर आपण सुरुवातीला ती बघूयात. आता यामध्ये दिलेलं आहे सर्टेन स्पेशल वर्ड्स आर यूज टू रेफर टू द लोकेशन ऑन अ शिप अँड टू इट्स पार्ट्स. Read the meaning given below and find the word and the location or part in the picture given below. तर आपल्याला या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे. तर त्या जहाजावरील जागा व त्यांचे भाग यांच्यासाठी काही शब्द या ठिकाणी वापरलेले आहेत. तर त्या जहाजाचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे. त्यानंतर त्याखाली जे शब्द दिलेले आहेत त्यांचे अर्थ दिलेले आहेत ते लक्षात घ्यायचे आहेत आणि जे काही खाली शब्द दिलेले आहेत त्या शब्दावरून जहाजावरील तो भाग कोणता आहे याचं निरीक्षण करायचं आहे. तर हा पाठ जहाजाच्या संदर्भातला आहे, त्यामुळे तुम्हाला बरेचसे नवीन शब्द या पाठामध्ये माहीत होतील, त्यांचे अर्थ तुमच्या लक्षात यावेत यासाठी या ठिकाणी वर्ड्स आणि त्यांचे मीनिंग्स दिलेले आहेत. तर वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी फक्त निरीक्षण करण्याचीच आहे. तर मार्जिन क्वेश्चन्सचा भाग बघूया. तर फर्स्ट आहे थिंक अँड आन्सर, म्हणजे विचार करा आणि सांगा. त्यामध्ये आहे फर्स्ट, व्हॉट इज द नेम ऑफ नरेटर. तर त्या निवेदकाचे नाव काय आहे? तर प्रोफेसर एरोनॅक्स. सेकंड, व्हॉट इज द नेम ऑफ द शिप. शिपचं नाव अब्राहम लिंकन. या ठिकाणी अब्राहम लिंकनची स्पेलिंग तुम्ही लक्षात घ्या. थर्ड आहे ॲट व्हॉट टाइम इज धिस इव्हेंट टेकिंग प्लेस. तर ही घटना केव्हा घडत आहे? तर आन्सर इज ॲट नाईट. संध्याकाळच्या वेळेला ही घटना घडत आहे. त्यानंतर आहे गेस द मिनिंग ऑफ. आता या ठिकाणी काही वर्ड्स दिलेले आहेत, त्याचे मिनिंग आपल्याला सांगायचे आहेत. तर फर्स्ट आहे ॲस्टन टू पोर्ट. तर याचं मिनिंग आहे टू वर्ड्स द बॅक साईड ऑफ अ शिप, म्हणजे जहाजाच्या मागच्या साईडला किंवा मागच्या बाजूला. सेकंड आहे कॅनोनियर. तर मिनिंग आहे अ पर्सन हू फायर्स कॅनॉट balls from a cannon. त्यानंतर आहे गेस व्हॉट ऑर्डर द कमांडर मस्ट हॅव गिवन. कमांडरने कोणता हुकूम सोडला असावा असा गेस करायचा आहे. ही मस्ट हॅव ऑर्डर टू फायर द कॅनन. आता मार्जिन क्वेश्चन्स या लेसनमध्ये खूप कमी आहेत. आपण वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी पाहिलेली आहे, मार्जिन क्वेश्चन्स बघितलेले आहेत. आता त्यानंतर वर्कशॉपला सुरुवात करूया. त्यातील पहिला प्रश्न आहे फ्रॉम द पॅसेज फाइंड ऑल द वर्ड्स अँड फ्रेजेस यूज्ड टू डिस्क्राईब द मॉन्स्टर. म्हणजे या मॉन्स्टरविषयी, राक्षसाविषयी सांगणारे या पाठामधले जे काही शब्दसमूह आहेत, वर्णन करणारे जे शब्द आहेत ते शब्द शोधायचे आहेत आणि लिहायचे आहेत. तर ते शब्द कोणते आहेत? द ॲनिमल, द फिअरसम क्रिएचर, अननोन क्रिएचर, अ लॉंग ब्लॅकिश बॉडी, द इंटरनल बीस्ट, द मोशनलेस ॲनिमल. तर ही काही शब्द आपल्याला सांगता येतील. Second question, how long does the whole event described in the passage take? Work it out by the reading the passage.
म्हणजे या पाठामध्ये वर्णन केलेल्या सर्व घटना किती काळ चालू असतात ते सांगायचं आहे. द इव्हेंट टेक्स अ लॉंग टाइम फ्रॉम द नाईट बिफोर टिल द नेक्स्ट इव्हिनिंग. थर्ड क्वेश्चन आहे, हाऊ डिड द बॅटल बिटवीन द शिप अँड द मॉन्स्टर एंड? फाइंड अँड कॉपी द लाईन्स व्हेअर यू फाइंड द आन्सर टू दिस क्वेश्चन. म्हणजे तो राक्षस आणि जहाज यांच्यामधला जो वॉर आहे, लढाई आहे, ती कशी संपली, तर त्या ओळी आपल्या पाठामधून शोधायच्या आहेत आणि त्या लिहायच्या आहेत. तर आन्सर पाहूयात. When the ship was 20 feet away from the monster, Ned Land launched his dreadful harpoon. The weapon hit some hard substance. The electric light of the monster went out, and two enormous waterspouts crashed onto the deck of frigate, speeding like a torrent from one end of the ship to the other. This toppled crewman broke spare mast and yardarms from the lashing. A hideous collision had occurred and the narrator was thrown into the sea. The battle ended there. Fourth question आहे, what attempts did the ship make to defeat the monster? Find and copy lines from the passage describing at least two of the attempts. म्हणजे त्या राक्षसाचा पराभव करण्यासाठी जहाजावरील लोकांनी कोणकोणते प्रयत्न केलेले आहेत ते सांगायचे आहेत. तर असे 2 अटेम्प्ट किंवा 2 जे प्रयत्न त्यांनी केलेले आहेत ते सांगायचे आहेत. तर बघूयात. इन द फर्स्ट इन्स्टन्स the commander ordered the engineer to sail full steam towards the animal. They chased the animal, but the animal still off swiftly. Their forecastle cannon was immediately loaded and leveled. The cannoneer fired a shot but failed the target. The other gunner took aim for a good while. The shell reached the target and hit the animal, but it bounced off its rounded surface. The animal vanished. Second, the hunt continued. At 10:50 in the evening, the monster reappeared 3 miles away from the ship. The commander ordered to attack when it was 100 feet away from the ship. The harpoon was launched but of no use. 2 enormous waterspouts crashed and devastated the ship, and their attempts failed. Fifth question, find the different units of measurement mentioned in the passage and get more information about them from the internet. म्हणजे या परिच्छेदामध्ये किंवा या लेसनमध्ये लांबी रुंदी मोजण्याचे जे काही मापे दिलेले आहेत, जी मेन्शन केलेली आहेत ती लिहायची आहेत. तर 5 miles away, a mile and a half, a meter, some feet above, 6 inch, 3 miles, 2 cable lengths, 100 feet, 20 feet. तर अशी काही मापे आपल्याला या ठिकाणी या लेसनमधली सांगता येतील. Sixth question, find all the words ending with the suffix less. म्हणजे लेस याने शेवट होणारे सफिक्स आपल्याला सांगायचे आहे. म्हणजे ज्याचा शेवट लेस या शब्दाने होतो असे शब्द. तर मोशनलेस, इमोशनलेस, टायरलेस. आता या ठिकाणी LY दिलेला आहे, म्हणजे टायरलेसली असं पण आपण ते वापरू शकतो किंवा वापरलेलं आहे. आता त्यानंतर मध्येच आपल्याला 2 minutes ऑफ ओरल वर्क दिलेला आहे. 2 minutes ऑफ ओरल वर्क 2दा या वर्कशॉपमध्ये आलेला आहे. तर पहिलं बघूयात. थिंक ऑफ ॲज मेनी वर्ड्स ॲज पॉसिबल रिलेटेड टू. फर्स्ट आहे द सी. म्हणजे सी विषयी आपल्याला समुद्राविषयी 2 मिनिटात जास्तीत जास्त शब्द जेवढे सांगता येतील तेवढे सांगायचे आहेत. तर शिप, बोट, सी शोर, डीप, वेज,
cargo, waves, water, storm, beaches, fish, marine animals, launch, frigate, warship, submarines, पोर्ट्स असे शब्द आपल्याला सांगता येतील. सेकंड आहे अ शिप, शिपबद्दल सी, ओशन, वरशिप, फ्रिगेट, मास्ट, यार्ड, बो, स्टारबोर्ड, पोर्ट, फोरकास्टर, डेक, स्टर्न, फोर, स्टेम, कार्गो, फ्रिगेट हा रिपीट झालेला आहे. तर अशी बरीचशी शब्द आपल्याला या ठिकाणी सांगता येतील आहे. थर्ड आहे अ बॅटल, याविषयी एनेमी, वॉरियर्स, वेपन्स, स्वॉर्ड, गन, कॅनन, शेल, टार्गेट, सोल्जर, कमांडर, गनर, हार्पून, स्पियर, लॅन्स, स्ट्रॅटेजी, जनरल, कॅप्टन, टँक्स, रन्स, ट्रीटी. तर अशी जेवढी तुम्हाला 2 मिनिटात जास्तीत जास्त शब्द आठवतील ते या ठिकाणी लिहायचे आहेत. आता त्यानंतर आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ती बघूयात. यामध्ये 7th नंबरची आहे ॲक्टिव्हिटी लाईव्ह इंग्लिश. तर यामध्ये आपल्याला कोकण रेल्वेचा टाइम टेबल दिलेला आहे. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये तो एकदा व्यवस्थित पाहून घ्या आणि त्यावरती आधारित काही प्रश्न आहेत ते आपण सोडवूयात. फर्स्ट आहे लुक ॲट द टाइम टेबल ऑन पेज नंबर 102. व्हेअर डू वी फाइंड सच टाइम टेबल्स डिस्प्लेड? व्हॉट इन्फॉर्मेशन डू दे गिव्ह? म्हणजे आपल्याला 102 वरती जो रेल्वेचं वेळापत्रक दिलेलं आहे तर अशी वेळापत्रके कोठे प्रदर्शित केलेली असतात तर त्यामध्ये कोणकोणती माहिती दिलेली असते ते सांगायचं आहे. आन्सर इज वी फाइंड सच टाइम टेबल्स ॲट द टर्मिनस ऑफ द रेल्वे. They tell you the names of trains from which station the journey of each train begins and ends. Names of the stations where they stop or do not stop, distance of the journey, timing of the arrival and departure of the trains, and they also give you the information about the facilities like STD booths, tea stall, refreshment room and resting rooms. आलं लक्षात? आता त्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे ज्याचं ओरली उत्तर द्यायचं आहे. सेकंड, फॉर्म अ पेअर अँड क्विज युअर पार्टनर विथ द हेल्प ऑफ द टाइम टेबल युझिंग द फॉलोइंग क्वेश्चन टाईप. म्हणजे आता आपल्याला जोड्या बनवायच्या आहेत आणि या वेळापत्रकाच्या सहाय्याने काही प्रश्न वापरून साथीदाराला विचारायचे आहेत. आता या ठिकाणी एक प्रश्नावली दिलेली आहे त्याचा वापर करून आपल्याला त्या समोरच्याला किंवा तुमचा जो पार्टनर आहे त्याला हे प्रश्न विचारायचे आहेत. थर्ड आहे अहमद लिव्स इन पनवेल. ही इन्व्हाइट्स हिज कझिन सौरभ. सौरभ डझंट नो मराठी टू वेल. ही लिव्स इन मुर्डेश्वर. सो दे डिस्कस सौरभ्स travel plans in English. Write their conversation using the timetable on page number 102. तथा अहमद हा पनवेलला राहतो आणि त्याचा जो मावस भाऊ आहे किंवा चुलत भाऊ आहे सौरभ याला पनवेलला येण्याचं तो आमंत्रण देतोय. तर सौरभला काही मराठी चांगलं जमत नाही म्हणून ते इंग्लिशमध्ये कॉन्व्हर्सेशन करतात. आता तो मुर्डेश्वरला राहतो तर सौरभच्या प्रवासाची जी प्लॅनिंग आहे ती इंग्रजीतून बोलून ठरवायची आहे आणि जो आपल्याला वेळापत्रक रेल्वेचा टाइम टेबल दिलेला आहे तर त्या आधारावर दोघांचा कॉन्व्हर्सेशन लिहायचं आहे. तर कॉन्व्हर्सेशन बघूया. सौरभ, हॅलो अहमद, थँक यू फॉर युअर इन्व्हिटेशन टू कम टू युअर होम ॲट पनवेल. आय एम कमिंग ऑन दिस मंडे. त्यावरती अहमद म्हणतो व्हेरी गुड, लेट्स टॉक अबाउट युअर ट्रॅव्हल प्लॅन. विच टाईम विल यू प्रेफर टू बिगिन युअर ट्रॅव्हल, मॉर्निंग ऑर इव्हिनिंग? त्यावरती सौरभ म्हणतो मॉर्निंग विल बी बेटर. अहमद, then come by Netravati Express, but you will have to wake up early and board on 3:48
ट्रेन. त्यावरती सौरभ म्हणतो, दॅट्स ओके विथ मी, बट ॲट व्हॉट टाईम विल इट रीच पनवेल? त्यावरती अहमद म्हणतो, ॲट अबाउट 1650 इफ इट इज नॉट लेट. आता 1650 म्हणजे किती येईल? 450ला. त्यावरती सौरभ म्हणतो, व्हेन कॅन आय हॅव माय लंच? अहमद, ॲट 1150 व्हेन नेत्रवती रिचेस रत्नागिरी. सौरभ, that will do. I hope you will receive me at Panvel station. Ahmed, of course. I will be right there before 1650 म्हणजेच 450. I wish you a happy journey. Saurabh, thank you. फोर्थ क्वेश्चन आहे, लिस्ट वर्ड्स रिलेटेड टू रेल्वे और बस जर्नी. फॉर एक्झाम्पल पॅसेंजर्स, ॲडव्हान्स बुकिंग, बोर्डिंग एक्सेट्रा. म्हणजे रेल्वे प्रवास किंवा बस प्रवासाविषयीच्या संबंधित शब्दांची यादी करा. तर आपण या ठिकाणी आपल्याला एक चॉईस आहे. आपण रेल्वे जर्नीविषयी सांगू शकतो किंवा बस जर्नीविषयी. तर आपण या ठिकाणी रेल्वे जर्नी घेतलेला आहे. तिकीट चेकर, सीट, 3 टायर रेल्वे कोच, सेफ ट्रॅव्हलिंग, लाईट ट्रॅव्हलिंग, रिझर्व सीट्स, द फेअर, पॅसेंजर, ॲडव्हान्स बुकिंग, बोर्डिंग, लगेज, होल्ड ऑल, वॉटर बॉटल, टुरिस्ट स्पॉट्स. तर हे काही शब्द आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. फिफ्थ क्वेश्चन आहे, राईट द अपोजिट वर्ड ऑर फ्रेजेस इन द फॉलोविंग पेअर्स. म्हणजे आपल्याला विरुद्ध अर्थाचे शब्द किंवा शब्दसमूह सांगायचे आहेत. फर्स्ट आहे अरायवल. तर याचा विरुद्धार्थी शब्द आहे डिपार्चर. आता या ठिकाणी डिपार्चरची स्पेलिंग चुकलेली आहे. सेकंड आहे रिझर्व्ड. तर याचा विरुद्धार्थी शब्द येईल अनरिझर्व्ड. थर्ड बोर्ड. याचा विरुद्धार्थी शब्द येईल अलाइट किंवा गेट ऑफ. फोर्थ करंट बुकिंग. याचा विरुद्धार्थी शब्द येईल ॲडव्हान्स बुकिंग. फिफ्थ गेट ऑन. याचा अपोजिट येईल गेट डाऊन. सिक्स्थ आहे अप. याचा अपोजिट येईल डाऊन. आता सिक्स्थ क्वेश्चन दिलेला आहे, डाउनलोड द ट्रेन टाइम टेबल ॲप ऑन युअर पॅरेंट्स मोबाईल. म्हणजे ट्रेन टाइम टेबलचं ॲप तुमच्या आईवडिलांच्या पालकांच्या मोबाईलवर डाउनलोड करायचं आहे. विथ देअर परमिशन फ्रॉम प्ले स्टोअर फाइंड द ट्रेन्स, द फेअर, स्टेशन, टाइम टेकन फॉर द जर्नी, डिस्टन्स, द डिपार्चर अँड अरायवल टाइम्स एक्सेट्रा. म्हणजे प्ले स्टोअरवरून तुमच्या पालकांच्या परमिशनने कोणकोणत्या गोष्टीसाठी हे टाइम टेबल डाउनलोड करून घ्यायचं आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. विथ द हेल्प ऑफ द ॲप प्लॅन अ रेल्वे जर्नी फॉर युअर फॅमिली फ्रेंड्स युझिंग द ॲप. आणि तुम्हाला आता जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील तेव्हा तसं त्या ॲपच्या माध्यमातून किंवा त्याची मदत घेऊन तुम्हाला प्लॅनिंग करायचं आहे प्रवासाचं. रेल्वे प्रवासासाठी एक तुमच्या मित्रासाठी किंवा नातेवाईकांसाठी किंवा पालकांसाठी एक त्या टाइम टेबलचं फॉलो करून तुम्हाला प्रवासाचं प्लॅनिंग करायचं आहे. त्यानंतर लँग्वेज स्टडी आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला
ट्रान्झिटिव्ह वर्बविषयी माहिती सांगितलेली आहे. ते एकदा तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्या, कारण पुढे डायरेक्ट इनडायरेक्टसाठी त्याचा तुम्हाला उपयोग होणार आहे. तर आता त्याच्यानंतर 2 मिनिट्स ऑफ ओरल वर्क अजून एकदा दिलेलं आहे. त्यामध्ये काय आहे ते पाहूयात. राईट ॲज मेनी वर्ड्स ॲज पॉसिबल दॅट गो विथ द फॉलोविंग वर्ब्स. फर्स्ट, मेक. तर मेक संदर्भात आपल्याला शब्द सांगता येतील. मेक मनी, मेक मेरी, मेक आउट, मेक फन, मेक डिझाईन, मेक टी, मेक हॅबिट, मेक अ डिसिजन. तर सेकंड आहे कॅच. कॅचच्या संदर्भात आपल्याला शक्य तेवढे 2 मिनिटात शब्द सांगायचे आहे. कॅच बाय सरप्राईज, कॅच अ बॉल, कॅच कोल्ड, कॅच फायर, कॅच द फोटोग्राफ, कॅच इट, कॅच रेड हँडेड, कॅच अ फिश. थर्ड आहे ग्रो. ग्रो फास्ट, ग्रो इन साइज, ग्रो बिगर, ग्रो ट्रीज, ग्रो मनी, क्रॉप्स, ग्रो अप, ग्रो व्हेजिटेबल्स. तर ही काही शब्द ग्रोच्या रिलेटेड सांगता येतील. फोर्थ आहे रिच. रिच इन टाइम, रिच द प्लेस, रिच अ डिसिजन, रिच हाफ वे, रिच अँड ॲग्रीमेंट, रिच आउट. फिफ्थ आहे टेक. टेक अ रेस्ट, टेक टाइम, टेक ॲक्शन, टेक अप, टेक ॲडमिशन, टेक इट, टेक टू स्विमिंग, टेक द ब्लेम, टेक लेसन. सिक्स्थ आहे गेट. गेट हॅपीनेस, गेट रेस्ट, गेट रेडी, गेट स्लीप, गेट अ ग्लास ऑफ वॉटर, गेट कन्फ्युज्ड, गेट इट, गेट वेल, गेट अप. सेवन्थ आहे गो. Go fast, go to sleep, go to school, go in or out, go by bus or train, go mad, go through, go right or left, go fast or carefully, go back. असे शब्द सांगता येतील. आता शेवटचा आहे एट्थ, कीप. तर कीपच्या रिलेटेड वर्ड्स सांगता येतील किंवा फ्रेजेस सांगता येतील. कीप रेडी, कीप लेफ्ट और राईट, कीप स्माइलिंग, कीप इट हिअर, कीप अ डॉग, कीप सिक्रेट, कीप सायलेंट. तर असे काही शब्द आपल्याला 2 मिनिट्समध्ये सांगायचे आहेत. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत आणि त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन यांचे देखील व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.